सर्वांनी म्हणायचं मोठा आवाजाला. सर्वांनी म्हणा मोठ्या आवाजात. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. शरणगमन संपूर्णं आम्बते. पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नादाना वेरमणि शिक्षापदं समादियामि. आदिनदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरय्यमज्जपमादठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. तिसरणेन सद्धिपञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादेत तव. आम्बते. साधु साधु साधु. बुद्धं नमामि. नमामि. धम्मं नमामि. धम्मं नमामि. संघं नमामि. संघं नमामि. अहं वन्दामि सर्वदा. अहं वदामि संपदा. तथागत भगवान बुद्धांचा तुम्ही बाजू त्या ज्ञानाचं प्राशन आपल्याला करायचं आहे. तरी सर्व उपासकांनी लवकरात लवकर येऊन सर्वांनी या ठिकाणी चटकन यायचं आहे. प्राशन करायचं आहे. तरी हा चला द्या इकडे. या ठिकाणी येऊन भंतेजीला आपल्या कवटा आलेले आहे आणि ते आपल्यासाठी खूप त्या सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे आणि भंतेजीचं स्वागत करायचं हा आहे. द्या हातामध्ये द्या. हा चला द्या इकडे बघा. हा चला ओके. हा आता तुम्ही द्या. स्टेजवर आले असतील अशी मी आशा करते आणि पुढच्या कार्यक्रमाला ताबडतोब सुरू. या ठिकाणी हा संघाचं जीवनदान करून या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. परवडीमध्ये राग मानू नका कारण खूप सुंदर आहे. तर भगवंताचा नियम पाळणं आणि आज बुद्धानुपादो सुखासधम्मदेशना सुखासंघस्य सामकी समगानं तपो सुखो
मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदोठेन भासती वा करोति वा ततो नं दुःखमनवेति चकं ववतो पदं मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायावनपायिनी नहि वेरेण वैराणी समन्ति धकुदचनम् अवेरेण तसम्मन्ति एष धम्मो सनातनो सबपापसकरणं कुशल उपसंपदा सचितपर्योदफनं एतं बोधानुशासनं नमन करे हम बोध को बोध करे कल्याण बुध सदा रक्षा करे बोध बड़े बलवान नमन करे हम धम्म को धम्म करे कल्याण धम्म सदा रक्षा करे धम्म बड़ा बलवान नमन करे हम संघ को संघ करे कल्याण संघ सदा रक्षा करे संघ बड़ा बलवान अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महान कारुणिक विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज महाकारुणिक तथागत भगवान बुद्धरूप प्रतिष्ठापना सोहळा या ठिकाणावर अजिंठा बुद्ध विहार जुना कोठा नांदेड येथे मोठ्या उत्साहाने या ठिकाणावर संपन्न होत आहे। काही मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत। निळकंठजी पाटील काळे, प्रल्हाद पाटील काळे, गोविंद गोरे, बालाजी गोरे, मारुती गोरे, टोपाजी काकडे, भगवानजी भिसे, भगवानजी गायकवाड, धाकणीकरजी तसेच या अजिंठा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष लिंबाजी सटवाजी भोकरे, उपाध्यक्ष राम किशन भोकरे, सचिव उत्तम चंपती भोकरे, सहसचिव बाबूराव निवृत्ती भोकरे, कोषाध्यक्ष संभाजी हरी भोकरे, सदस्य नरोज दगडू भोकरे, सदस्य भिवाजी विठ्ठल भोकरे, सदस्य परशुराम नागराव भोकरे, सदस्य दयानंद तुकाराम भोकरे, सदस्य कोंडीबा भानुदास भोकरे, सदस्य किशोर नरहरी भोकरे,
महाप्रजापती महिला मंडळ, छायाबाई प्रताप भोकरे, चंद्रकलाबाई गुणाजी भोकरे, सर्व महिला मंडळ अनेक उमद नेतृत्व आपल्या भागातून पुढे येत आहे. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. रक्तदान शिबिर असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, धम्मदेशना कार्यक्रम असेल, अशा कार्यक्रमाचं रक्तदान शिबिर सातत्याने आयोजन करणारे आयुष्यमान रवी भोकरे, सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो, अतिशय आनंदामध्ये हा बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना सोहळा या ठिकाणावर संपन्न होत आहे. अतिशय आनंदामध्ये बुद्ध रूपाची मिरवणूक सुद्धा इथं काढण्यात आलेली आहे. अतिशय शांतमय वातावरणामध्ये गोदावरी नदीच्या काठावर अशा पवित्र ठिकाणामध्ये बुद्धाचं रूप प्रतिष्ठापित होणं ते आपल्या सर्वांसाठी कल्याणकारक आहे. आपल्या सगळ्यांचं कल्याण होणार आहे, आपली अधोगती होणार आहे, सगळ्यांची प्रगती आणि प्रगती होत राहील, उन्नती आणि उन्नती होत राहील. कारण हा जो गोदावरीचा परिसर, हा जो गोदावरीचा काठ आहे, हा अतिशय पवित्र असलेला हा भाग आहे. कारण या परिसराला गोदावरी नदीच्या ज्यापर्यंत गोदावरी नदी आहे तिथपर्यंत बावरी ब्राह्मणाचे शिष्य म्हणजे बावरी ब्राह्मण हा नंतरच्या काळामध्ये बुद्ध धम्म संघाला शरण आला होता. त्या बावरी ब्राह्मणाचे 16 शिष्य होते आणि त्या 16 शिष्यांचे प्रत्येकी 1,000 शिष्य होते. आणि जेव्हा त्या बावरी ब्राह्मणाला म्हणजे एक संन्यासी लांब लांब जटा वाढवलेला सापासारखा पिळदार त्याच्या जटा, त्याचे डोळे लाल बुंद, अंग पांढरं शिमट पडलेला, हातपाय धुळीनं माखलेले, असा तो एक संन्यासी बावरी ब्राह्मणाकडे आला. आणि त्या बावरी ब्राह्मणाला तो म्हणत होता की मला काहीतरी दान दे, दक्षिणा दे. तर बावरी ब्राह्मणाने आपल्याकडे जेवढं होतं तेवढं संपूर्ण धन, एक मोठा महायज्ञ केला आणि त्या महायज्ञामध्ये संपूर्ण धन उडून टाकलं. त्याच्याकडे काही शिल्लक राहिलं नव्हतं. आणि मग तो बावरी ब्राह्मण जो आहे तर तो म्हणत होता की आता माझ्याकडे तुला दान देण्यासारखं, दक्षिणा देण्यासारखं काही शिल्लक नाही. तर तेव्हा तो संन्यासी म्हणाला होता त्या बावरी ब्राह्मणाला, तू जर मला काही दान दक्षिणा जर नाही दिलं तर तुझ्या डोक्याचे 7 तुकडे होतील, असा शाप दिला आणि तो संन्यासी निघून गेला. तर तेव्हा बावरी ब्राह्मण अतिशय परेशान झाला. त्याची झोप म्हणजे उडाली आणि त्याला वाटलं की या संन्याशाने असा काय मला शाप दिला, माझ्या डोक्याचे 7 तुकडे होते. आणि तो बेजार परेशान झाला. त्याचा अर्थही कुणाला माहीत नव्हता ते डोक्याचे 7 तुकडे होण्याचा. आणि मग तेव्हा या बावरी ब्राह्मणाने त्याला कळालं की श्रावस्तीला भगवान बुद्ध राहतात आणि ते महाज्ञानी आहे, महाबलवान आहे, दशबल हातीचं बल असलेले तथागत बुद्ध आहेत, महाकारुणिक आहेत, प्रज्ञावान आहेत, बुद्धिमान आहेत, शीलवान आहेत, चारित्र्यवान आहेत. तर बुद्ध म्हणजे माझ्या या गोष्टीचं निरसन करतील म्हणून त्यांनी आपल्या 16 शिष्यांपैकी काहींना पाठवलं होतं बुद्धाकडे. आणि या 16 शिष्यांना सांगितलं होतं की अशी अशी घटना घडली, याच्यातून मार्ग कसा काढायचा फक्त बुद्धच सांगू शकतात. हे जे 16 शिष्य आहेत काही शिष्य बुद्धाकडे गेले आणि बुद्धाकडे गेल्याच्या नंतर त्याच्यातला एक शिष्य बुद्धाकडे जाऊन भिक्षू होत होता, बुद्धाचं प्रवचन ऐकून.
असं करत ते सगळेच भिक्षू झाले. शेवटी ब्राह्मणाला त्याचं उत्तर तर सापडलं बुद्धाकडून, परंतु त्या गोष्टीतून तो मुक्त झाला आणि मुक्त झाल्याच्या नंतर त्यालाही असं वाटलं की हा सत्य धर्म आहे. तोही बुद्ध धर्माच्या पथात आला, मार्गात आला. पालम तालुक्यामध्ये जांभूळ बेट नावाचं गाव आहे. जांभूळ बेट आहे तिथं, म्हणजे असा नदी गेलेली आहे. तिथं जांभळीचे झाडं भरपूर आहेत. तिथे एक बेट तयार झाला होता आणि त्या जांभूळ बेटामध्ये अनेक काळ म्हणजे तिथं बावरी ब्राह्मणांनी वास्तव्य केलं, त्यांच्या शिष्यांनी वास्तव्य केलं. हे बावरी ब्राह्मणाचे 16 शिष्य आणि त्या प्रत्येकाचे 1,000 शिष्य म्हणजे 16,000 शिष्य. हे सर्वच्या सर्व हे बौद्ध भिक्षू झाले आणि त्या सर्व शिष्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार त्या काळामध्ये या संपूर्ण भागामध्ये केलेल्याचा इतिहास आपल्याला डॉक्टर भदंत राहुल सांस्कृतिक यांचे जागतिक लेवलचे विद्वान भिक्षू होते. त्यांनी बुद्धचर्या नावाचा एक मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बावरी ब्राह्मणाच्या शिष्यांचा इतिहास, जांभूळ बेटचा, नांदेडचा इतिहास आपल्याला थोडक्यात पाहायला मिळेल. आणि म्हणून हा अतिशय पवित्र असलेला गोदावरीचा काठ आहे. मला 7-8 वर्षापूर्वीची 5-7 वर्षापूर्वीची एक माझी आठवण होते की मी काही कारणास्तव याच गोदावरी नदीच्या काठेला आपलं जे धरण आहे विष्णुपूरचं, तिथून 2 किलोमीटर अलीकडे अंतरावर एकदम नदीच्या काठावर एक कोटी टाकून जवळपास 1.5-2 महिने मी तिथं राहिलेला. रात्री अंधार असायचा, उजेड नव्हता आणि त्या ठिकाणावर राहून मी आपलं ध्यान अभ्यास साधन करायचा. म्हणजे या परिसरात आले तर मला असं वाटतंय इथं मी कित्येक वर्ष राहिलो ठीक आहे. तर त्याच्यामधून सुद्धा खूप लाभ झाला त्या त्यागाचा, त्या तपाचा. हळूहळू पावसाळ्यामध्ये तिथं भरपूर पाणी सुरू झालं आणि पाय फसत होते गोडी यायचे. मग मला परत शहरात यावं लागलं. तर हा पवित्र काठ आहे, इथे करंग चांगले आहेत. उपासक उपासिकांनो तुम्हाला खूप लाभ होणार आहे. बुद्धाची मूर्ती प्रतिष्ठापना केली म्हणजे आपली जबाबदारी संपली अशातला भाग नाही. आता आपण लय मोठा गड जिंकला असं काही समजून घेऊ नका. याला कष्ट लागतातच. बुद्ध मूर्ती आणायला, आर्थिक दान जमा करायला, विहाराची निर्मिती करायला संघर्ष करावा लागतो. घरोघर लोकांना जाऊन दान मागावं लागतंय. ते करत्या धरत्या माणसांनाच माहीत असते की किती कष्ट घ्यावे लागतात. कोणी 10च्या जागेवर 5च देत आहे, कोणी म्हणते 2 दिवसानं या, 8 दिवसानं या. म्हणजे जे करते माणसं आहेत कधी त्यांचं मनोबल खचते पण त्यारे आपण काय पदात पडू. कोणी 2 शब्द पैसे तर देत नाही, तर 2 गोष्टी आगाऊ ऐकवायला घालतात. याची काय गरज होती तुम्हाला? एवढी मूर्ती आणायची काय गरज? 2 फुटाची आता आली असे म्हणणारे आहेत. काही पैसे देऊन माणसाचं मनोबल उत्साह वाढतं. आणि खूप सुंदर मूर्ती आणली, 5,000 का कार्यक्रमाला मी अजून 5,000 दुसरे देतो. असे मनोबल वाढवणारी माणसं सुद्धा समाजामध्ये आहेत. चांगल्या कामात सहभागी झालं पाहिजे. बुद्ध काय म्हणाले? सब पाप साकरणं कुशलस उपसंपदा सचित पर्योदफना एतं बुद्धानुशासन. सर्व प्रकारचे अकुशल वाईट कर्म टाळा. अकुशल कर्म करू नका. अकुशल कर्माचा भागीदार बनू नका. कुशल कर्म करा. कुशल कर्माचा संचय करा. कुशल कर्माचं गाठोड आपल्या पाठीशी सदैव राहू द्या. सर्व प्रकारचे कुशल कर्म करा. अकुशल कर्माचा त्याग करा आणि आपल्या मनाला निर्मळ करा. आपल्या मनात राग असेल, द्वेष असेल, मोह असेल, सुस्ती असेल, संशय असेल, आळस असेल, कपटीपणा असेल, द्वेषीपणा असेल, ढोंगीपणा असेल, हे सगळे माणसाच्या अधोगतीचे कारण आहेत. माणसाच्या मनाला लागलेले हे बळ आहे. या मनाला आपण निर्मळ करायचं आहे. या मनाला आपण स्वच्छ करायचं आहे आणि प्रतिमेची प्राप्ती करून घ्यायची. जसं कपडा आपला मळाल्याच्या नंतर आपण रोज निरम्यानं साबणानं धुवून त्याला स्वच्छ करतो. एखादा डाग लागला निरमा लावतो, साबण लावतो, त्याला स्वच्छ करतो. घरामध्ये जास्त कचरा झाला, धूळ झाली, झाडून साफ करतो, फरशी पुसून घेतो. आता मनच जर मलिन झाला असेल त्याला काय करणार आहे? मनाला डाग लागला असेल त्याला काय करणार आहे? तर त्याच्यावर एकमेव उपाय असा आहे की भगवान बुद्धाने सांगितलेला शील मार्ग, 5 शीलाचं पालन करणे. कुणाची हत्या करू नये, कुणाची चोरी करू नये, व्याभिचार करू नये, खोटं बोलून कुणाची फसवणूक करू नये,
नशा आणणाऱ्या अंमली पदार्थाचं सेवन करू नये, आपल्या बायको मुलांचा योग्य सांभाळ केला पाहिजे, आपल्या जन्म देणाऱ्या आई वडिलांची शुश्रूषा सेवा केली पाहिजे, व्याजानं पैशाची देवाणघेवाण करू नये, व्यर्थ प्रकारच्या उलाढाली करीत बसू नये. बुद्ध म्हणताय जर असं वागलात शिलाचं पालन करून तर बुद्ध म्हणतात गृहस्थी माणसानं तुमचं नुसतं मंगल नाही तर महामंगल होणार. मंगलच मंगल आहे, जिथं जाल तिथं मंगलच मंगल होणार आहे. म्हणून हा कुशल कर्माचा मार्ग आहे. इथं जर तुम्ही एखादा पत्त्याचा डाव खोलला असता, दारूचा आड्डा टाकला असता तर त्याच्यामुळं माणसाचं भलं कल्याण झालं असतं, माणसाचे संसार सुखी झाले असते. पण इथं मात्र पवित्र बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात आलेली आहे. इथं भगवान बुद्धाच्या रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि बुद्धाची शिकवणूकच आहे की जे वाईट आहे ते सोडून टाकायचं, ते वाईट करत बसू नका, चांगले कर्म करा, कुशल कर्माचा संचय करा. कारण हे कुशल कर्म विपत्ती आपत्तीच्या काळामध्ये, संकट काळामध्ये ते खंबीरपणानं आपल्या पाठीशी उभे राहत असतात. कितीही मोठी जीवनात अडचण आली तर आपण केलेले कुशल कर्म हे त्या विपत्ती आपत्तीच्या काळामध्ये ते आपल्याला सहाय्य करत असतात. आणि म्हणून कुशल कर्माचा भरमसाठ संचय केला पाहिजे. कुशल कर्म हे माणसाला कधी कमजोर होऊ देत नाही. माणसाचे कुशल कर्म हे त्याला कधी अधोगतीला जाऊ देत नाही. आणि म्हणून बुद्धानं सांगितलं की तुम्ही कुणाची हत्या करू नका किंवा हत्या करण्यासाठी कुणालाही परावर्त करू नका. कुणी हत्या करेल, या देशामध्ये आपण पाहतोय की माणसं सुखासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करणारे. काही माणसं जीवनात सुख मिळावं म्हणून एखाद्या दगडाला सिंदूर लावून हात जोडतात, काही माणसं नारळ फोडतात, काही माणसं झाडाला येडे घालतात दोऱ्याचे. महिला पाहतो सुख मिळावं संसारात, नवरा चांगला राहावा, हात मिळावा, असं चालू आहे परंपरा आपल्याकडे. काही लोक झाडाला ते दोऱ्याचे येडे घालीत बसतात, काही महिला. काही जण सुख मिळावं म्हणून कोंबड्याची कंदोरी करतील, बकऱ्याची कंदोरी करतील. कशासाठी? आम्हाला सुख मिळावं, आमच्या परिवाराला सुख मिळावं. आणि एखाद्याला दगड मारला तर ते तुम्हाला सुख मिळेल का त्या गोष्टीपासून? एखादा माणसाला जर समजा तुम्ही जर शिवी दिली तर माणसाला राग येते की नाही? पण आपले काही माणसं बिनधास्त एखाद्या कुत्र्याला, मांजराला दगड म्हणजे ताकदीनुसार मारतात, म्हणजे त्याला काही वेदना वगैरे आहेत. एखाद्या माणसाला शिवी दिल्यावरती तुम्हाला आशीर्वाद देईल का तुझं भलं हो, तुझं मंगल हो म्हणून? आपल्या प्रति मंगल भावना करेल का तो? तसं आपला जसा जीव आहे तसा एखाद्या प्राण्याचा जीव आहे. आपण आपल्या या कायेनं सुद्धा एखादा अकुशल कर्म करू नये. एखाद्या प्राण्याला विजा होईल, त्याला त्रास होईल, तसा आपण त्याला शिवी देऊ नये किंवा दगड धोंडा मारू नये. काही माणसं डायरेक्ट पशुचा बळी घेतात. कोंबड्याचा बळी मी म्हटलं नवस तावस करतात, लेकरू बाळ झालं तर कोंबडं कापते, बकर कापतो है ना. आणि एखादं तरी माणसं दुखी राहतात. काही दारू पिणारं निघलं एखादं लेकरू. काही मी बऱ्याच ठिकाणावर असे उदाहरणं पाहिजे. एकुलता एक मुलगा असेल, रोज फुल दारू पिते मायबापाच्या कमाई केलेल्या पैशावर, आणि मायबापाला भांडत असतो. आणि काय तर नवस करून मागितलेलं पोरगं, मुलगाच होत नव्हता म्हणजे नवस तावस करून हा पोटी जन्माला लेकरू आला. आपला उद्देश शुद्ध असला पाहिजे, निर्मळ उद्देश असला पाहिजे. नदी नाल्यांची पूजा करणारी माणसं इथं आहेत. गाई म्हशीची पूजा करतात, बैलाची पूजा करतात. पोळ्याच्या दिवशी करतात ना बैलाची पूजा. भारतामधले लोक झाडाची पूजा असेल, आणि नंतरच्या पाठीमागे आपण सर्वजण राहू. वर्गांसोबत आपण राहू. नंतरला पुढे जाऊ द्या.
हा यार या हा हा चला टाका 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 फुलं टाकत टाकत या अरे झेंडे समोर नका यार नाही मी थांबतो नाही इथं खाली घ्यायची मला शूटिंग थोडी हां त्याच्यामुळेच वर गेलो नाही ए मोती आल्याने टाका थांबी तुम्ही
बचल थोडंसं त्याच्या तोंडा हानभर एक घ्यायची म्हणावं. टाका आता टाका 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 हा हा बापू कोणता बघू ना झेंडा घे बरं इकडल्या साईडला माणूस काढा जात नाही. हा जाई ना दोन मागे समोरच्या समोर घे तू समोर ये चला ओके गाडी घेऊ बघ. युट्यूबला येणार बघून घ्यावे रोगतो वा असधम्मतो वा असमृद्धितो वा असपुरीसतो वा चंडहति असमिदगुणा कुकुर अहि विजिग महिषपदीपे अचतरस सुकर महिषयक रखं साधिहि नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपदवतो वा साप्ते अरखंगनन्तु करणीयमथ कुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसवेच सापो हुजो च सुजो च सुवचो च समुद्वनतिमानि सन्तोषको च सुभरो च आपदीचो च सल्लहुकौति संदिग्धियो च निपको च आपगभो कुलेषु अननुगीतो न च भूतं समाचरे किञ्चि येन भिञ्जो परे उपवरेण्यो सुखिनो वाघेमिनो हन्तु सभ्ये सत्ता भवन्तु सुखिदत्ता एके चिपान भूतद्धि तसावाथावरावा अनवशेषा भिग्घावा ये महन्ता वा वचिमारसकानुकतुला भिग्घावा ये वजिह्वा ये च दूरे व
विदुरे भूता वा संभवेशी वा सत्ते सत्ता भवन्तु सुखितत्ता न परोपरन्निको वेद याति मन्यात् कथञ्चिन् किञ्चित् यादोषना पटिकसंज्ञा न्यायमन्यात् दुःखमेक्षय मातायतानियं मूर्तम् आयुषा एकमूर्तमनुरक्षे एवं विसर्वभूतेषु वादसंभावय परिमाण ऊर्ध्वम् अधोचतिर्यं च असंबाधम् हवे असवर्तन् तीर्थं चरन्निशिष्णो वासयादो वा यावतस्स विगतमिन्दो एतं सतिं हदिन्धेय ब्रह्मभीतं विहारम् इदमाहु नित्यानुपकर्मसीत्वादस्येन सम्पन्नो आदेशो विनयित्येधं न विजातु गर्भसेयं पुनरेति दुःखवर्ताचनि दुःखाभयवर्ताचनि भयः शोकवर्ताचनि शोकाहुर्वसापे विपायिनो एतावता चतुर्मेः सम्पदं पुण्यसम्पदं सब्बे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु ससाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनातीर्थमुन्मो गच्छन्तु तीर्थागता सब्बे ऊर्ध्वबलवता पञ्चदानं च यद्वदम् अरहन्तानन्ततेजेन रथं वन्दामि सर्वसो आकाशकाच भूमट्टा दीवानागामयिका पुण्यजनानुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशकाच भूमट्टा दीवानागामयिका पुण्यजनानुमोदित्वा चिरं रक्षन्तु धर्मदेशनम् आकाशकाच भूमट्टा दीवानागामयिका पुण्यजनानुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति इदं बुद्धसविन्देहि शस्तेः वैमनापेहि बुद्धरूपं प्रतिभाति मे इदं बुद्धसविन्देहि शस्तेः वैमनापेहि बुद्धरूपं प्रतिभाति मे इदं बुद्धसविन्देहि शस्तेः वैमनापेहि बुद्धरूपं प्रतिभाति मे एतेन सत्यवज्रेण शोषिते हन्तु सर्वदा एतेन सत्यवज्रेण सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनश्यतु एतेन सत्यवज्रेण होतु ते जयमङ्गलस्ति साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा यानंतर सर्वांना चालू आहे तर या कार्यक्रमासाठी उपासिका नानूराव गुजरात दानापुरी यांच्याकडून 5,000 रुपयाचं धमाला या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. धन्यवाद. दानपालखी तुम्ही पार पाडली आहे आणि खूप मोठं तुमचं बाईक कुठे आहे? बाईक ओके टाका तिथं बाईक आहे का? या ठिकाणी स्टेजवर पूर्ण भिक्खू संघ विराजमान झालेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. पूर्ण उपासक उपासिका आदित्य बुद्धिकार समिती तर्फे सर्व भिक्खू संघं नमामि ओकासवन्दामि भक्ते द्वारकेण कथं सवापराधं क्षमतु मे भक्ते द्वितीयम्पि ओकासवन्दामि भक्ते द्वारकेण
अनुग्रहं कृत्वा शीलं देशमे भन्ते शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि. सर्वांनी म्हणायचं मोठा आवाजाला सर्वांनी म्हणा मोठ्या आवाजात. बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. शरणगमन संपूर्णं आम्बते पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नादाना वेरमणि शिक्षापदं समादियामि आदिनदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरय्यमज्जपमादठाना वीरमणि शिक्षापदं समादियामि सुरामेरय्यमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. तिसरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादेत तव आम्बते साधु 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 बुद्धं नमामि नमामि. धम्मं नमामि धम्मं नमामि. संघं नमामि संघं नमामि. अहं वन्दामि सर्वदा अहं वदामि सर्वदा. तथागत भगवान बुद्धांचा तुम्ही बाजू त्या ज्ञानाचं प्रसार आपल्याला करायचं आहे. तरी सर्व उपासकांनी लवकरात लवकर येऊन सर्वांनी या ठिकाणी चटकन यायचं आहे. प्रसार करायचं आहे. तरी हा चला द्या इकडे या ठिकाणी येऊन भंतेजीला आपल्या कवटा आलेले आहेत आणि ते आपल्यासाठी खूप त्या सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे आणि भंतेजीचं स्वागत करायचं हा आहे. द्या हातामध्ये द्या हा चला द्या इकडे बघा हा चला ओके हा आता तुम्ही द्या स्टेजवर आले असतील अशी मी आशा करते आणि पुढच्या कार्यक्रमाला ताबडतोब सुरू या ठिकाणी हा संघाचं जीवनदान करून या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. परवडीमध्ये राग मानू नका कारण खूप सुंदर आहे. तर भगवंताचा नियम पाळणं आणि आज बुद्धानुपादो सुखास्तथं देशना
सुखा संघस सामकी समगानंत पो सुखो मनोपुबंग माधम्मा मनोसेधा मनोमया मनसाचे पदोठेन भासती वा करोति वा ततो नं दुःख मनवेति चकं ववतो पदं मनोपुबंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायावनपायिनी नहि वेरेण वैराणी समन्ति धकुदचनम् अवेरेण च सम्मन्ति एष धम्मो सनातनो सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनं एतं बोधानुशासनं नमन करे हम बोध को बोध करे कल्याण बुध सदा रक्षा करे बोध बड़े बलवान नमन करे हम धम्म को धम्म करे कल्याण धम्म सदा रक्षा करे धम्म बड़ा बलवान नमन करे हम संघ को संघ करे कल्याण संघ सदा रक्षा करे संघ बड़ा बलवान अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महान कारुणिक विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज महाकारुणिक तथागत भगवान बुद्धरूप प्रतिष्ठापना सोहळा या ठिकाणावर अजिंठा बुद्ध विहार जुना कोठा नांदेड येथे मोठ्या उत्साहाने या ठिकाणावर संपन्न होत आहे। काही मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत। निळकंठजी पाटील काळे, प्रल्हाद पाटील काळे, गोविंद गोरे, बालाजी गोरे, मारुती गोरे, टोपाजी काकडे, भगवानजी भिसे, भगवानजी गायकवाड, धाकणीकरजी तसेच या अजिंठा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष लिंबाजी सटवाजी भोकरे, उपाध्यक्ष राम किशन भोकरे, सचिव उत्तम चंपती भोकरे, सहसचिव बाबूराव निवृत्ती भोकरे, कोषाध्यक्ष संभाजी हरी भोकरे, सदस्य नरोज दगडू भोकरे,
सदस्य भिवाजी विठ्ठल भोकरे, सदस्य परशुराम नागराव भोकरे, सदस्य दयानंद तुकाराम भोकरे, सदस्य कोंडीबा भानुदास भोकरे, सदस्य किशोर नरहरी भोकरे, महाप्रजापती महिला मंडळ, छायाबाई प्रताप भोकरे, चंद्रकलाबाई गुणाजी भोकरे, सर्व महिला मंडळ आणि उमद नेतृत्व आपल्या भागातून पुढे येत आहे. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. रक्तदान शिबिर असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, धम्मदेशना कार्यक्रम असेल, अशा कार्यक्रमाचं रक्तदान शिबिर सातत्याने आयोजन करणारे आयुष्यमान रवी भोकरे, सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो, अतिशय आनंदामध्ये हा बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना सोहळा या ठिकाणावर संपन्न होत आहे. अतिशय आनंदामध्ये बुद्ध रूपाची मिरवणूक सुद्धा इथं काढण्यात आलेली आहे. अतिशय शांतमय वातावरणामध्ये गोदावरी नदीच्या काठावर अशा पवित्र ठिकाणामध्ये बुद्धाचं रूप प्रतिष्ठापित होणं ते आपल्या सर्वांसाठी कल्याणकारक आहे. आपल्या सगळ्यांचं कल्याण होणार आहे, आपली अधोगती होणार आहे, सगळ्यांची प्रगती आणि प्रगतीत होत राहील, उन्नती आणि उन्नतीत होत राहील. कारण हा जो गोदावरीचा परिसर, हा जो गोदावरीचा काठ आहे, हा अतिशय पवित्र असलेला हा भाग आहे. कारण या परिसराला गोदावरी नदीच्या ज्यापर्यंत गोदावरी नदी आहे तिथपर्यंत बावरी ब्राह्मणाचे शिष्य म्हणजे बावरी ब्राह्मण हा नंतरच्या काळामध्ये बुद्ध धम्म संघाला शरण आला होता. त्या बावरी ब्राह्मणाचे 16 शिष्य होते आणि त्या 16 शिष्यांचे प्रत्येकी 1,000 शिष्य होते. आणि जेव्हा त्या बावरी ब्राह्मणाला म्हणजे एक संन्यासी लांब लांब जटा वाढवलेला सापासारख्या पिळदार त्याच्या जटा, त्याचे डोळे लाल गुंद, अंग पांढरं शिमट पडलेला, हातपाय धुळीनं माखलेले, असा तो एक संन्यासी बावरी ब्राह्मणाकडे आला. आणि त्या बावरी ब्राह्मणाला तो म्हणत होता की मला काहीतरी दान दे, दक्षिणा दे. तर बावरी ब्राह्मणाने आपल्याकडे जेवढं होतं तेवढं संपूर्ण धन एक मोठा महायज्ञ केला आणि त्या महायज्ञामध्ये संपूर्ण धन उडून टाकलं. त्याच्याकडे काही शिल्लक राहिलं नव्हतं. आणि मग तो बावरी ब्राह्मण जो आहे तर तो म्हणत होता की आता माझ्याकडे तुला दान देण्यासारखं, दक्षिणा देण्यासारखं काही शिल्लक नाही. तर तेव्हा तो संन्यासी म्हणाला होता त्या बावरी ब्राह्मणाला, तू जर मला काही दान दक्षिणा जर नाही दिलं तर तुझ्या डोक्याचे 7 तुकडे होतील, असा शाप दिला आणि तो संन्यासी निघून गेला. तर तेव्हा बावरी ब्राह्मण अतिशय परेशान झाला. त्याची झोप म्हणजे उडाली आणि त्याला वाटलं की या संन्याशानं असा काय मला शाप दिला, माझ्या डोक्याचे 7 तुकडे होते. आणि तो बेजार परेशान झाला. त्याचा अर्थही कुणाला माहीत नव्हता ते डोक्याचे 7 तुकडे होण्याचा. आणि मग तेव्हा या बावरी ब्राह्मणाने त्याला कळालं की श्रावस्तीला भगवान बुद्ध राहतात आणि ते महाज्ञानी आहे, महाबलवान आहे, दशबल हातीचं बल असलेले तथागत बुद्ध आहेत, महाकारुणिक आहेत, प्रज्ञावान आहेत, बुद्धिमान आहेत, शीलवान आहेत, चारित्र्यवान आहेत. तर बुद्ध म्हणजे माझ्या या गोष्टीचं निरसन करतील म्हणून त्यांनी आपल्या 16 शिष्यांपैकी काहींना पाठवलं होतं बुद्धाकडे. आणि या 16 शिष्यांना सांगितलं होतं की अशी अशी घटना घडली, याच्यातून मार्ग कसा काढायचा फक्त बुद्ध सांगू शकतात.
हे जे 16 शिष्य आहेत, काही शिष्य बुद्धाकडे गेले आणि बुद्धाकडे गेल्याच्या नंतर त्याच्यातला एक शिष्य बुद्धाकडे जाऊन भिक्षू होत होता, बुद्धाचं प्रवचन ऐकून. असं करत ते सगळेच भिक्षू झाले. शेवटी ब्राह्मणाला त्याचं उत्तर तर सापडलं बुद्धाकडून, परंतु त्या गोष्टीतून तो मुक्त झाला आणि मुक्त झाल्याच्या नंतर त्यालाही असं वाटतं की हा सत्य धर्म आहे. तोही बुद्ध धर्माच्या पथात आला, मार्गात आला. पालम तालुक्यामध्ये जांभूळ बेट नावाचं गाव आहे. जांभूळ बेट आहे तिथं, म्हणजे असा नदी गेलेली आहे. तिथं जांभळीचे झाडं भरपूर आहेत. तिथे एक बेट तयार झाला होता आणि त्या जांभूळ बेटामध्ये अनेक काळ म्हणजे तिथं बावरी ब्राह्मणांनी वास्तव्य केलं, त्यांच्या शिष्यांनी वास्तव्य केलं. हे बावरी ब्राह्मणाचे 16 शिष्य आणि त्या प्रत्येकाचे 1,000 शिष्य म्हणजे 16,000 शिष्य. हे सर्वच्या सर्व जे बौद्ध भिक्षू झाले आणि त्या सर्व शिष्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार त्या काळामध्ये या संपूर्ण भागामध्ये केलेल्याचा इतिहास आपल्याला डॉक्टर भदंत राहुल सांस्कृतिक यांचे जागतिक लेवलचे विद्वान भिक्षू होते. त्यांनी बुद्धचर्या नावाचा एक मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बावरी ब्राह्मणाच्या शिष्यांचा इतिहास, जांभूळ बेटचा, नांदेडचा इतिहास आपल्याला थोडक्यात पाहायला मिळेल. आणि म्हणून हा अतिशय पवित्र असलेला गोदावरीचा काठ आहे. मला 7-8 वर्षापूर्वीची 5-7 वर्षापूर्वीची माझी आठवण होते की मी काही कारणास्तव याच गोदावरी नदीच्या काठेला आपलं जे धरण आहे विष्णुपूरचं, तिथून 2 किलोमीटर अलीकडे अंतरावर एकदम नदीच्या काठावर एक कोटी टाकून जवळपास 1.5-2 महिने मी तिथं राहिलेला. रात्री अंधार असायचा, उजेड नव्हता आणि त्या ठिकाणावर राहून मी आपलं ध्यान अभ्यास साधन करायचा. म्हणजे या परिसरात आले तर मला असं वाटतंय इथं मी कित्येक वर्ष राहिलो की काय. तर त्याच्यामधून सुद्धा खूप लाभ झाला त्या त्यागाचा, त्या तपाचा. हळूहळू पावसाळ्यामध्ये तिथं भरपूर पाणी सुरू झालं आणि पाय फसत होते गुडघ्याचे. मग मला परत शहरात यावं लागलं. तर हा पवित्र काठ आहे, इथे तरंग चांगले आहेत. उपासक उपासिकांनो तुम्हाला खूप लाभ होणार आहे. बुद्धाची मूर्ती प्रतिष्ठापना केली म्हणजे आपली जबाबदारी संपली अशातला भाग नाही. आता आपण लय मोठा गड जिंकला असं काही समजून घेऊ नका. याला कष्ट लागतातच. बुद्ध मूर्ती आणायला, आर्थिक दान जमा करायला, विहाराची निर्मिती करायला संघर्ष करावा लागतो. घरोघर लोकांना जाऊन दान मागावं लागतंय. ते करत्या धरत्या माणसांनाच माहीत असते की किती कष्ट घ्यावे लागतात. कोणी 10च्या जागेवर 5च देत आहे, कोणी म्हणते 2 दिवसानं या, 8 दिवसानं या. म्हणजे जे करते माणसं आहेत कधी त्यांचं मनोबल खचते पण त्यारे आपण काय मनात पडू. कोणी 2 शब्द पैसे तर देत नाही, पण 2 गोष्टी आगाऊ ऐकवायला घालतात. याची काय गरज होती तुम्हाला? एवढी मूर्ती आणायची काय गरज? 2 फुटाची आणता आली असे म्हणणारे आहेत. काही पैसे देऊन माणसाचं मनोबल उत्साह वाढवतात. आणि खूप सुंदर मूर्ती आणली, 5,000 का कार्यक्रमाला मी अजून 5,000 दुसरे देतो. असे मनोबल वाढवणारी माणसं सुद्धा समाजामध्ये आहेत. चांगल्या कामात सहभागी झालं पाहिजे. बुद्ध काय म्हणाले? सब पाप साकरणं कुशलस उपसंपदा सचित पर्यवदफनं एतं बुद्धानुशासन. सर्व प्रकारचे अकुशल वाईट कर्म टाळा. अकुशल कर्म करू नका. अकुशल कर्माचा भागीदार बनू नका. कुशल कर्म करा. कुशल कर्माचा संचय करा. कुशल कर्माचं गाठोड आपल्या पाठीशी सदैव राहू द्या. सर्व प्रकारचे कुशल कर्म करा. अकुशल कर्माचा त्याग करा आणि आपल्या मनाला निर्मळ करा. आपल्या मनात राग असेल, द्वेष असेल, मोह असेल, सुस्ती असेल, संशय असेल, आळस असेल, कपटीपणा असेल, द्वेषीपणा असेल, ढोंगीपणा असेल, हे सगळे माणसाच्या अधोगतीचे कारण आहेत. माणसाच्या मनाला लागलेले हे बळ आहे. या मनाला आपण निर्मळ करायचं आहे. या मनाला आपण स्वच्छ करायचं आहे आणि प्रज्ञेची प्राप्ती करून घ्यायची. जसं कपडा आपला मळाल्याच्या नंतर आपण रोज निर्म्यानं साबणानं धुवून त्याला स्वच्छ करतो. एखादा डाग लागला निरमा लावतो, साबण लावतो, त्याला स्वच्छ करतो. घरामध्ये जास्त कचरा झाला, धूळ झाली, झाडून साफ करतो, फरशी पुसून घेतो. आता मनच जर मलिन झाला असेल त्याला काय करणार आहे? मनाला डाग लागला असेल त्याला काय करणार आहे? तर त्याच्यावर एकमेव उपाय असा आहे की भगवान बुद्धाने सांगितलेला शील मार्ग.
5 शिलाचं पालन करणे, कुणाची हत्या करू नये, कुणाची चोरी करू नये, व्याभिचार करू नये, खोटं बोलून कुणाची फसवणूक करू नये, नशा आणणाऱ्या अंमली पदार्थाचं सेवन करू नये, आपल्या बायको मुलांचा योग्य सांभाळ केला पाहिजे, आपल्या जन्म देणाऱ्या आई वडिलांची शुश्रूषा सेवा केली पाहिजे, व्याजानं पैशाची देवाणघेवाण करू नये, व्यर्थ प्रकारच्या उलाढाली करीत बसू नये. बुद्ध म्हणतात जर असं वागलात शिलाचं पालन करून तर बुद्ध म्हणतात गृहस्थी माणसानं तुमचं नुसतं मंगल नाही तर महामंगल होणार. मंगलच मंगल आहे, जिथं जाल तिथं मंगलच मंगल होणार आहे. म्हणून हा कुशल कर्माचा मार्ग आहे. इथं जर तुम्ही एखादा पत्त्याचा डाव खोलला असता, दारूचा आड्डा टाकला असता तर त्याच्यामुळं माणसाचं भलं कल्याण झालं असतं, माणसाचे संसार सुखी झाले असते. पण इथं मात्र पवित्र बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात आलेली आहे. इथं भगवान बुद्धाच्या रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि बुद्धाची शिकवणूकच आहे की जे वाईट आहे ते सोडून टाकायचं, ते वाईट करत बसू नका, चांगले कर्म करा, कुशल कर्माचा संचय करा. कारण हे कुशल कर्म विपत्ती आपत्तीच्या काळामध्ये, संकट काळामध्ये ते खंबीरपणानं आपल्या पाठीशी उभे राहत असतात. कितीही मोठी जीवनात अडचण आली तर आपण केलेले कुशल कर्म हे त्या विपत्ती आपत्तीच्या काळामध्ये ते आपल्याला सहाय्य करत असतात. आणि म्हणून कुशल कर्माचा भरमसाठ संचय केला पाहिजे. कुशल कर्म हे माणसाला कधी कमजोर होऊ देत नाही. माणसाचे कुशल कर्म हे त्याला कधी अधोगतीला जाऊ देत नाही. आणि म्हणून बुद्धानं सांगितलं की तुम्ही कुणाची हत्या करू नका किंवा हत्या करण्यासाठी कुणालाही परावर्त करू नका. कुणी हत्या करेल, या देशामध्ये आपण पाहतोय की माणसं सुखासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करणारे. काही माणसं जीवनात सुख मिळावं म्हणून एखाद्या दगडाला सिंदूर लावून हात जोडतात, काही माणसं नारळ फोडतात, काही माणसं झाडाला येडे घालतात, दोऱ्याचे महिला पाहतो सुख मिळावं संसारात, नवरा चांगला राहावा, हात मिळावा, असं चालू होईल परंपरा आपल्याकडे. काही लोक झाडाला ते दोऱ्याचे येडे घालीत बसतात, काही महिला. काही जण सुख मिळावं म्हणून कोंबड्याची कंदोरी करतील, बकऱ्याची कंदोरी करतील. कशासाठी? आम्हाला सुख मिळावं, आमच्या परिवाराला सुख मिळावं. आणि एखाद्याला दगड मारला तर ते तुम्हाला सुख मिळालं का त्या गोष्टीपासून? एखादा माणसाला जर समजा तुम्ही जर शिवी दिली तर माणसाला राग येते की नाही? पण आपले काही माणसं बिनधास्त एखाद्या कुत्र्याला, मांजराला दगड म्हणजे ताकदीनुसार मारतात, म्हणजे त्याला काही वेदना वगैरे आहेत. एखाद्या माणसाला शिवी दिल्यावरती तुम्हाला आशीर्वाद देईल का तुझं भलं हो, तुझं मंगल हो म्हणून? आपल्या प्रति मंगल भावना करेल का तो? तसं आपला जसा जीव आहे तसा एखाद्या प्राण्याचा जीव आहे. आपण आपल्या या कायेनं सुद्धा एखादा अकुशल कर्म करू नये. एखाद्या प्राण्याला विजा होईल, त्याला त्रास होईल, तसा आपण त्याला शिवी देऊ नये किंवा दगड धोंडा मारू नये. काही माणसं डायरेक्ट पशुचा बळी घेतात. कोंबड्याचा बळी मी म्हटलं, नवस तावस करतात, लेकरू बाळ झालं तर कोंबडं कापते, बकर कापतो, है ना. आणि एखादं तरी माणसं दुखी राहतात. काही दारू पिणारा निघलं एखादं लेकरू. काही मी बऱ्याच ठिकाणावर असे उदाहरणं पाहिजे. एकुलता एक मुलगा असेल, रोज फुल दारू पिते मायबापाच्या कमाई केलेल्या पैशावर, आणि मायबापाला भांडत असतो. आणि काय तर नवस करून मागितलेलं पोरगं, मुलगाच होत नव्हता म्हणजे नवस तावस करून हा पोटी जन्माला लेकरू आला. आपला उद्देश शुद्ध असला पाहिजे, निर्मळ उद्देश असला पाहिजे. नदी नाल्यांची पूजा करणारी माणसं इथं आहेत. गाई म्हशीची पूजा करतात, बैलाची पूजा करतात, पोळ्याच्या दिवशी करतात ना बैलाची पूजा. भारतामधले लोक झाडाची पूजा असेल, झाडाला येडे घालीत बसणं सोपी आहे की नाही गोष्ट? शेंदूर लावणं सोपी गोष्ट आहे. भगवान बुद्ध या कोणत्याच बाकीच्या गोष्टीमध्ये पडले नाही. कारण जे सोपं होतं ते लोकांनी शिकतात. नवस बोलणं सोपं आहे, पण एखाद्याची हत्या करू नये, चोरी करू नये,
व्याभिचार करू नये, आपण खोटं बोलू नये, आपण नशा आणणाऱ्या अंमली पदार्थाचं सेवन करू नये. 5 गोष्टी अवघड गोष्टी आहेत. दिवसभरात एकदा तरी माणूस खोटं बोलतोय की नाही? बोलतोय की नाही? ही गोष्ट अवघड आहे की नाही? आणि नारळ फोडणं सोपी गोष्ट. खोटं बोलायचं नाही आजपासून ठरवून टाका. आज बुद्धाची मूर्ती आम्ही प्रतिष्ठित केली. आजपासून भगवान बुद्धानं सांगितलं की खोटं बोलायचं नाही. आर्यमन पालन करा, परंतु खोटं बोलू नका. 5 शीलातलं एखादं शील पालन करून बघा आणि त्याची अनुभूती घेऊन बघा. बुद्धानं सम्यक वाचेमध्ये सांगितलं की माणसाने नेहमी सत्य बोललं पाहिजे, असत्य बोलू नये. माणसाने रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये. माणसाने सर्वांची आपुलकीने सौजन्याने वागलं पाहिजे. माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. त्याचे बोलणे भाषेने समंजसपणाचे आणि मुद्दे सुद्धा असले पाहिजे. एवढीच गोष्ट करून बघा. या 5-7 गोष्टीच्या बुद्धानं सांगितलं. नेहमी सत्य बोलायचं, असत्य बोलायचं नाही. आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरायची नाही. सर्वांशी आपुलकीने आणि सौजन्याने वागायचं. अर्थहीन मूर्खपणाची बडबड करायची नाही. बोललं तरी आपलं बोलणं समोरच्याला समजलं पाहिजे आणि ते मुद्दे सुद्धा असलं पाहिजे. एवढ्याच गोष्टी करून बघा. 1 महिनाभर करून बघा, 2 महिने 3 महिने करून बघा. नाही तुमच्या जीवनात सुख शांती समाधान आलं तर मग कोंबडे बकरे कापल्यानं माणसाच्या जीवनात सुख येणार नाही. आणि म्हणून ज्या गोष्टीमुळे सुख येणार आहे त्या गोष्टी बुद्धानं सांगितल्या. हत्या करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका, खोटं बोलून कुणाची फसवणूक करू नका, नशा आणणाऱ्या अंमली पदार्थाचं सेवन करू नका. याच्यामुळं तुमचं आमचं कल्याण होणार. काल मी पवित्र नागपूरच्या त्या दीक्षाभूमीमध्ये होतो. परवाला गेलो. परवाला आम्हाला तिथं पोहोचायला रात्री 3 वाजले. त्याच्यानंतर परत 1 दिवस भिक्खू संघाचं 13चं अधिवेशन केलं आणि तिथून रात्री आम्ही 6 वाजता निघालो. तर रात्री परत यायला आम्हाला 3 वाजले. आमच्या टीमचा फार आग्रह होता की कार्यक्रम वेळेत आपल्याला करायचा आहे आणि 7:45 इथं ध्वजारोहण आपलं करून घ्यायचं आहे. मिरवणूक आहे, बाकीचे कार्यक्रम दिवसभर आपले नियोजन बदल चालू राहणार. मी खरंच या सगळ्या टीमचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. कारण अगदी वेळेमध्ये मी तर बरोबर म्हणजे 7:40 इथं आलो तर ढोल वगैरे बाहेर गेला होता. नाही तर काही ठिकाणावर पत्रिकांमध्ये वेळ टाकतात. बरोबर, लग्न पत्रिका काही बऱ्याच पाहिल्या मी की वेळेचं बंधन पाळलं जाईल म्हणतात. तोंडानं तर सांगतात आणि लिहूनही पत्रिके टाकतात की लग्नामध्ये वेळेचं बंधन पाळलं जाईल. आणि आम्ही वेळेत गेले की 2-2 घंटे लेट करतो. मी भोगतर बाबा सगळ्यांना टीमला सांगितलं मी बरोबर तिथं 7:45च्या आधी येतो. म्हणलं 7:45ला बरोबर येतो, पण तिथं लेट होऊ द्यायचं नाही म्हणलं तुम्ही काय. नाही तर तिथं आम्हाला टाइम सांगताना बसवून ठेवसाल. कारण आम्ही प्रवासात आहे, असे प्रोग्राम आहेत. सातत्यानं 1-1.5 महिन्यापासून श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात जायला मला 1-2 वाजता एक तर कंपल्सरीच आहे. तर मला वाटलं की एखाद्या वेळेत होणार नाही, परंतु खूप दक्षता काळजी घेतली आणि अगदी वेळेत हा कार्यक्रम सुरू झाला. त्या पवित्र नागपूरच्या त्या दीक्षाभूमीमध्ये भिक्खू संघाचं अधिवेशन चालू. काल आणि आजचा दिवस होता, पण तारीख आपल्याला दिल्यामुळे मला 1 दिवसाचं तिथलं ते अधिवेशन सुद्धा मला तिथं थांबता आलं नाही. कारण तारीख दिलेली आहे. मी वरिष्ठ भिक्षूंना विनंती केली आणि सांगून मी इकडं आलो. तर त्या पवित्र दीक्षाभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला काय केलं? काय केलं? बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला काय केलं? मोठ्या आवाजात सांगा. कशाची दीक्षा घेतली? मोठ्यांना सांगा, कशाची दीक्षा घेतली बाबासाहेबांनी? तुम्ही सगळे बौद्ध आहेत का इथं? आहेत? मग बाबासाहेब आंबेडकरांनी किती तारखेला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली? किती तारखेला? 14 ऑक्टोबर 1956. किती? मोठ्या आवाजात म्हणा, मी म्हणेल तसं. 14 ऑक्टोबर 1956ला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि आपल्या 5 लाख लोकांपेक्षा अधिक लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली, बरोबर. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पंचशील दिलं आणि सोबत काय दिलं होतं, काय दिलं, 5 शिलासोबत काय दिलं, 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. मग सैलानी बाबाचे भक्त किती आहे, संतांमध्ये सहभागी होणारे किती आहे, देवा धर्माच्या नादी लागणारे किती आहे, नवस तपास करणारे किती लोक आहेत. 22 प्रतिज्ञाचं पालन करणाऱ्याने हात वर करा. 22 प्रतिज्ञाचं पालन करणारे, बाकीचे 22 प्रतिज्ञाचं पालन करत नाही. वर तिकडे काय त्याला नवरात्रीत केस मोकळं सोडून जायची सवय असते, चपला सोडून घ्यायची. कंदोऱ्या करणारे, नवरात्रीचे उपास धरणारे, गणपतीच्या आरत्या करणारे, संदल मध्ये जाणारे, कंदोऱ्या करणारे. मागच्या टायमामध्ये कंधार तालुक्यातला एक परिवार गेला होता सैलानी बाबाला. एक टेम्पो करून गेला आणि टेम्पो करून जात असताना नांदेड जिल्ह्यातलं कंधार माहित नाही, त्या टेम्पोचा ऍक्सिडेंट झाला, झाडावर आदळला तो टेम्पो. 4 माणसं जाग्यावरच मेले, माहिती, जाऊ लागले कंदोरी करायला. 4 माणसं जाग्यावर मेले, 2-4 जखमी झाले होते. आणि त्या बकऱ्याला एवढीशी खरोच चालेल, त्या बकऱ्याला काहीच लागलं नाही, ते बकरं वाचलं. आणि 4 माणसं जाऊ लागले कशाला, बकऱ्याची कंदोरी करायला. माणसं मेले पण ते बकरं वाचलं. मग कशाला, काय करताय तुम्ही, कोणत्या मागे लागलात तुम्ही, कोणत्या दिशेनं चाललात तुम्ही. तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल, वाचायचं असेल तर तुम्ही बुद्ध धर्माची कास धरली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे आपल्याला. इथं भवरे साहेब इथं आहे, संविधानाचे प्रचार प्रसार. संविधानानुसार आपण वागलं पाहिजे, बुद्ध तत्वज्ञानानुसार आपण वागलं पाहिजे. व्यर्थ प्रकारच्या गोष्टीच्या नादी लागता कामा नये. नाहीतर बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना इकडे केली आणि तिकडे जाऊन कंदोरे करायचे. इथेही सहभागी होतो, तिथेही सहभागी होतोय, तिथेही बकरा जाऊन खातो आणि इकडे बुद्धापुढे जाऊन हात जोडतो. बाबासाहेब म्हणतात घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही, तर बैठकीत बुद्धाची मूर्ती आणि मधल्या घरामध्ये सगळं देव हे चालणार नाही. म्हणजे शिवकारायचं असेल तर शुद्ध शिवकारा, अशुद्ध पाणी याच्यामध्ये येऊ देता कामा नये. भगवान बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला ठणकावून सांगितलं. एकच मूर्ती देहू रोडला पुण्याचा जो बाबासाहेबांनी दिली होती, छोटी मूर्ती. कधी जर तिथे गेला तुम्हाला पाहता येईल, मी गेलो होतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ती देहूला पहिली मूर्ती दिली भारतामध्ये. सगळं लोक पावले होतं. आजही जमिनीमध्ये बुद्धाच्या मूर्त्या भेटायच्या. काही धर्मद्वेषी लोकांनी बुद्धाच्या मूर्त्या तोडल्या, लेण्याला वेगवेगळं म्हणजे काळं फासून तेल टाकून काही ना काहीतरी विद्रुपीकरण केलं. काही मूर्त्या जमीन गाड्या काही अशा पाण्यामध्ये टाकून दिल्या, त्या आजही भेटत चाललेल्या आहेत. काही चैत्य स्मारक बुजवून टाकले होते. बुद्धगयेचं महाबोधी विहार सुद्धा संपूर्णतः बुजवून टाकलं होतं. पण इंग्रज अधिकाऱ्याचा घोडा, म्हणजे इंग्रज अधिकारी हे घोड्यावरून जात असताना वरचं शिखर जे होतं एवढं फक्त दिसत होतं, ते तर ते इंग्रज अधिकाऱ्यांनी पाहिलं नव्हतं. त्याच्या घोड्याचा पाय लागला, ते घोडा असा ठेंगाळला. ते इंग्रज अधिकारी पडता पडता वाचला तो आणि पाहिलं की घोडा कशाला ठेंगाळला. तर पाहिलं ते एवढंसं टोक दिसत होतं ते महाबोधी बुद्ध विहाराचं. त्यानं थोडं थोडं उकरून पाहिलं तर जसा उकरत होता ते खाली जास्त मोठं मोठं दिसत. आणि मग त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगून त्याचं उत्खनन केलं. एवढं मोठं महाबोधी विहार ते जमिनीत बुजलेलं आज बाहेर आहे, जगाचं श्रद्धास्थान. तर आपलं श्रद्धास्थान बुद्ध आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा ह्या तुम्हाला पालन करता आल्या पाहिजे. 22 प्रतिज्ञाचं पालन केलं पाहिजे. बुद्ध विहारात नियमितपणाने गेलं पाहिजे. वंदना करता आली पाहिजे. कारण तुमची श्रद्धा ही बुद्ध धम्म संघ आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त असता कामा नये. जसं
पूज्य गोयंका गुरुजी विपश्यनेचे महान आचार्य एक उदाहरण देतात की एखाद्या माणसाला घोड्याची फार आवड आहे आणि त्या माणसाच्या पुढे एक काळा घोडा आणून ठेवला आणि एक पांढरा घोडा, दोन्ही कारवानी घोडे आहेत, शरीरानं मजबूत आहे, दिसायला खूप सुंदर आहे आणि त्या माणसाला सांगितलं की या दोन्ही घोड्यांपैकी एकावर एक रपेट मारून ये. आता या माणसानं ते काळा घोडा त्याला सुंदर वाटतोय आणि पांढरा शुभ्र घोडा त्याला फार सुंदर वाटतोय, दिसायला आकर्षक वाटतोय, बलवान ताकदवर वाटतोय. तर त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की मी अगोदर काळ्या घोड्यावर बसू की या पांढऱ्या घोड्यावर बसू. एखाद्या वेळेस एखाद्या माणसाला गुलाबजामुन आवडू लागला आणि सोबत बालुशाही ठेवली ती आवडू लागली, तर आधी गुलाबजामुन खावं की बालुशाही खावं हे माणसाला प्रश्न पडतो एखाद्या. बरोबर, दोन्ही आवडीचे पदार्थ हे खावं की ते खावं. तसं त्या माणसाच्या पुढे दोन घोडे आणून ठेवले तर त्याला विचारच पडला की आधी पांढऱ्या घोड्यावर रपेट मारू की या काळ्या घोड्यावर मारू. आणि तेव्हा मग त्यांना असा विचार केला की नाही, ते दोन्ही घोडे सुंदर आहेत, दोन्ही मला पसंत आहे, एक पाय या पांढऱ्या घोड्यावर ठेवतो आणि एक पाय या काळ्या घोड्यावर ठेवतो. जोपर्यंत दोन्ही घोडे एका जागेवर उभे आहेत तोपर्यंत ठीक आहे ना. ते घोडे निघाले समजा रस्त्यानं आणि एक रस्ता इकडे गेला घोड्याचा आणि एक दुसरा रस्ता गेला, अपघात झाल्याशिवाय राहील की नाही, हातपाय मोडल्याशिवाय राहतील की नाही. त्याच्यामुळं तुमची श्रद्धा ही विभाजित होता कामा नये. तुमची श्रद्धा केवळ बुद्ध, धम्म, संघ आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त असता कामा नये. तेव्हा तुम्ही दुःखातून मुक्त होणार आहात. कारण श्रद्धा बसली तर बुद्धानं सांगितलेला कोणता मार्ग आहे तुम्ही जाणून घेण्यासाठी उत्सुक राहा आणि ते मार्ग जर जाणून घेतला तर वागण्याचा प्रयत्न कराल आणि वागू लागला तर दुःखातून 100% मुक्त झाल्याशिवाय राहणार. त्याच्यामुळं बुद्धाची सुंदर मूर्ती या ठिकाणावर आलेली आहे. बुद्ध धम्म संघावर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर नितांत श्रद्धा वाढवा आणि समाजामध्ये एकोपा कसा निर्माण होईल याच्यासाठी तुम्ही महिलांनी जास्त काम केलं पाहिजे. पुरुष तर आहेतच भांडणं करायला, पण महिलांनी भांडणं एकमेकी करू नका. नाहीतर रस्त्यानं चालताना कुलर टाकताना तू पुढेच चालली तू मांडव आहे, कोपराना अशा कोपर खळे आणायच्या, झाले भांडण तयार. असं काही करू नका. एकमेकांना कोपर खळे आणू नका. एकमेकांना सहभागी करून या. कुणी लाईन सोडून दुसरीकडे जात असेल त्याला लाईनीत घ्या. कुणाच्या विषयी वाईट बोलू नका. त्याच्याविषयी चांगले दोन शब्द, चांगल्या दोन गोष्टी बोलून त्यालाही आपलं करा, त्यालाही जवळ घ्या. कारण बुद्धाचा धम्म हा सगळ्या प्राणी मात्रावर दया मैत्री करणारा धम्म आहे. सर्व मानव जातीचं कल्याण साधणारा बुद्धाचा धम्म आहे, बुद्धाचा मार्ग आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या प्रती आपल्याला मंगल मैत्री सुद्धा करता आली पाहिजे. पण स्वतःचं घर आधी साकारलं पाहिजे आपण. नाही तर आपलं घर गळायलंय म्हणून दुसऱ्याच्या घरामध्ये गेलं तर तुमचं घर कधी दुरुस्त होणार नाही. बरोबर, आपलं गळकं घर असेल त्याची डागडुगी करा, त्याला व्यवस्थित करा, पण दुसऱ्याच्या वळचणीला जाण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःच्या घराला सुधारवण्याचा प्रयत्न करा. धम्म जगामध्ये फार महान आहे. बुद्ध धम्म संघाला मानणारा जगामध्ये फार मोठा वर्ग आहे. जगामध्ये बुद्धाचा धम्म हा दुसऱ्या क्रमांकावर धम्म आहे. बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार तुम्ही पाहत असाल. आज प्रत्येक माणूस बुद्ध धम्म संघाचा प्रचार प्रसार करतोय. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा, संविधानाचा प्रचार प्रसार करतोय. त्याचं कारणच असं आहे की हा धम्म माणसाला अधोगतीकडे किंवा अंधश्रद्धेमध्ये बुडवणारा नसून हा बुद्धाचा विचार, बुद्धाचा धम्म माणसाला तारणारा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे माणसाला तारणार आहे. आणि त्याच्यामुळं आज बाबासाहेबाचा सुद्धा जगामध्ये गुणगौरव होत आहे. मागच्या टायमामध्ये तुम्हाला माहित असेल की तेलंगणा सरकारनं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फुटाचा पुतळा उभा केलेला आहे तेलंगणामध्ये. तुम्हाला माहित आहे, जगातला सगळ्यात मोठा सध्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. जे काम महाराष्ट्र सरकार करू शकलं नाही ते काम तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी केलं. BRS आज जगामध्ये सगळ्यात मोठा पुतळा त्यांनी उभा केलेला आहे. महाराष्ट्रातलं सरकार काय करतंय? आमच्या एसीच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप बंद करतंय.
200 400 4,000 5,000 8,000 विद्यार्थी आमचे भर उन्हामध्ये तात्काळ मागणी करतात आणि त्यांना महिना 2 महिने त्यांना वेठीस धरल्या जात आहे. हे महाराष्ट्र सरकार करत आहे. म्हणजे जे जातीवादाचं बीज काही लोकांमध्ये पडलेलं आहे, त्या लोकांनी त्या जातीवादाचं बीज आपल्या मनात काढून भगवान बुद्धांनी जो बंधुभाव शिकवलेला आहे, जी सर्व प्राणी मात्रांविषयी मैत्री शिकवलेली आहे, त्या बंधुभावाची जोपासना देशातल्या प्रत्येक नागरिकांनी करणं गरजेचं आहे. जे बुद्धानं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाची शिकवण दिलेली आहे, देशाच्या जगातल्या प्रत्येक माणसानं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाची शिकवण अंगीकारणं काळाची गरज आहे. अन्यथा आम्ही आमचं बुद्धिस्ट राष्ट्र बनवू शकतो पाकिस्तानसारखं. आज काय बुद्धिस्ट लोकांची संख्या कमी आहे का? जर असंच जर समजा एसटीच्या लोकांना व्हीजेपीच्या लोकांना इथल्या बहुजन समाजाला जर सतवू लागले, तर कुठं ना कुठं तरी बाबासाहेबांच्या काळात हा आवाज उठला होता की बाबासाहेबांनी स्वतः स्वतंत्र मतदारसंघ मागितला होता. त्या काळाला का मागितला होता? कारण आपल्या लोकांना तेव्हा न्याय मिळत नव्हता, आपल्या लोकांवर अन्याय होत होता, आपल्या लोकांना मंदिरामध्ये बंदी होती. काळाराम मंदिरात तुम्ही जाऊ शकत नव्हता, 14 तळ्याचं पाणी तुम्ही पिऊ शकत नव्हता, कुत्रे मांजरं बुडून मरत होते, पण आपल्याला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आम्ही आमचं स्वतंत्र आमचा स्वतंत्र मतदारसंघ आम्हाला पाहिजे, पण देशाची एकता अबाधित राहावी. म्हणून गांधीने पुढाकार त्या टायमात घेतला, बाबासाहेबांना विनंती केली, उपोषण केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तो आपला निर्णय तेव्हा मागं घेतला होता. तडजोड त्या ठिकाणावर झाली होती पुण्य कराराच्या माध्यमातून. म्हणून उपासकांनो हा येणारा जो काळ आहे, कारण एक गोष्ट म्हणजे चांगली होत असताना दिसते आपल्याला. कर्नाटकमध्ये बीजेपी RSSचं सरकार सगळा सुरू झालेला आहे. कारण ज्या लोक संविधान बदलवण्याची भाषा करत होते की या देशाचं संविधान बदलवण्यासाठी आम्ही संसदेत आलो, अरे तुम्ही लोकांचं कल्याण करण्यासाठी जनतेनं तुम्हाला पाठवलं, लोकांना त्रास देण्यासाठी किंवा संविधान जाळण्यासाठी बदलवण्यासाठी तुम्हाला लोकांनी संविधान सभेमध्ये त्या संसदेमध्ये पाठवलेलं नाही. तर या लोकांचं, देशाच्या लोकांच्या अडचणी काय आहे, यांचे रस्ते नीट व्यवस्थित आहेत की नाही, यांच्याकडे नाले व्यवस्थित आहेत की नाही, लाईट पाण्याची सोय व्यवस्थित आहे की नाही, त्या सगळ्या सुखसोयी झाल्या पाहिजेत. म्हणून प्रत्येक आमदार हा खासदार असेल, आमदार मंत्री असेल, मुख्यमंत्री एवढंच काय, देशाचा प्रधानमंत्री जरी असेल तर या जनतेचा सेवक असतो. या जनतेची सेवा करणं हे त्याचं आद्य कर्तव्य आहे. नाही तर आमदार झाला की 50 खोट्याच्या गोष्टी आमच्या कानावर येतात. म्हणजे एकटा माणूस पैशानं धन भरपूर जमवून जनतेकडे दुर्लक्ष जे होत आहे, तर जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधींनी काम केलं पाहिजे. लोकप्रतिनिधींनी सगळ्या जाती धर्माचा आदर केला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी देशाच्या संविधानाचा आदर केला पाहिजे. या लोकप्रतिनिधींनी सर्व महापुरुषांचा आदर केला पाहिजे. एका जातीपुरतीचं लोकप्रतिनिधीनं वागता कामा नाही. आणि उपासकांना तुम्हाला म्हणजे अजून 1-2 गोष्ट मी तर सांगू इच्छितो आहे की या देशावर एकेकाळी सम्राट अशोकाचं राज्य होतं. सम्राट अशोक राजा हा जगातला सगळ्यात महान राजा होऊन गेलेला आहे. या नांदेडला एक राजा होता, कंधारला बुद्धाच्या मूर्ती सापडल्या मागच्या टायमात अवशेष. मुखेडचा जर इतिहास पाहिला तिथे एक सांचीची कमान सापडली एका घराचं खोदकाम करत असताना. इतर बौद्ध इतिहास सुद्धा दडलेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. आणि सम्राट अशोकाचं राज्य पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, ब्रह्मदेश असेल, म्हणजे म्यानमारचा, हे संपूर्ण जम्बूद्वीप, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश सगळ्या देशावर सम्राट अशोकाचं राज्य होतं. सगळ्यात पॉवरफुल म्हणून सम्राट अशोकाची ओळख जगामध्ये. हा राजा बौद्ध राजा होता, बुद्ध धम्म संघाचा उपासक होता, बुद्ध धम्म संघाचा आदर करायचा. राजा प्रसन्नजित असेल, राजा बिंबिसार असेल, राजा अजातशत्रू असेल, या देशात होऊन गेलेले 7 वाहन राज्य असतील की ज्यांच्या काळामध्ये सम्राट अशोकाच्या आणि 7 वाहन राज्याच्या काळामध्ये या देशामध्ये 2500 लेण्या कोरण्यात आल्या. किती? 2500. त्यापैकी 2000 लेण्या महाराष्ट्रात
आजही त्या लपलेल्या आहेत आणि काही ज्या लेण्या आहेत त्यांचं योग्य संरक्षण होत नाही. इथल्या प्रशासनानं त्या बौद्ध लेण्याचं संरक्षण करणं सुद्धा इथल्या शासन प्रशासनाचं आद्य कर्तव्य. आणि म्हणून बौद्ध उपासक उपासिकांनो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी निराशा सुद्धा येऊ देता कामा नये. काही लोक म्हणतात की आमचं मतदान आमच्याच माणसाला टाकलं तर आमचा माणूस निवडून येत नाही. हे तुमचा शापभंगीपणा आहे किंवा तुमचा संभ्रम आहे. तुम्ही तुमच्या माणसाला मतदान केलं तरी तुमचा माणूस निवडून येतोय, पण तुमच्या मनाचे काही लोकांनी विष कालवलंय की तुमच्या मतावर तुमचा माणूस निवडून येत नाही. तर ही गोष्ट शाप होती आहे. तुम्ही तुमच्या माणसाला मतदान करून बघा. टूटे जरूर है मगर बिखर नहीं गए और घर अपना छोड़कर किसी के दर नहीं गए. अरे एक दिन हम भी नांदेड़ का बनाएंगे राजा बौद्ध का, क्योंकि बाबा साहब के शेर शेरनी जिगर बच्चे अभी तक मर नहीं गए. तुम्हाला वाटत नाही आमचे नगरसेवक, आमचा महापौर, आमचा आमदार, आमचा खासदार झाला पाहिजे? तुम्हाला वाटतंय की नाही? कधी कधी वाटतंय की नाही? अरे सम्राट राजा आमचा बौद्ध होता. राजा बिंबिसार, राजा प्रसेनजीत, राजा अजातशत्रू हे राज्य बौद्ध होते. राजा हर्षवर्धन, राजा कनिष्क हे राज्य बौद्ध होते. मग तुम्ही तुमचा इतिहास का विसरता? येणाऱ्या काळामध्ये आमचे 2 बौद्ध आमदार झाले पाहिजे की नाही? बौद्धांचे आमदार व्हावे तुम्हाला वाटतंय की नाही? वाटतंय का आपले आमदार व्हावे म्हणून? महापौरच्या पुढे तर आमचा माणूसच होता, त्याला कोणी पुढे जाऊ देतही नाही. पण समाजाचा जर रेटा असला तर 2च आमदार काय या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवण्याची ताकद बौद्ध समाजामध्ये आहे. आणि याच्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलाबालांच्या शिक्षणाकडे लक्ष देत त्यांना चांगलं उच्च प्रतीचं शिक्षण द्या. त्यांना बुद्ध धम्माचे विचार सांगा. विहारात आपला प्रत्येक मुलगा मुलगी आली पाहिजे. धम्माचे संस्कार त्यांच्यावरती रुजवा. आणि तिसरी गोष्ट, आपल्या पवित्र मतदानाची विक्री करू नका आणि डोक्यात एक पक्की गाठ बांधून टाका की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमच्या बौद्ध राज्य 2 आमदार कमीत कमी या नांदेडमध्ये बनवायचे. ही एक आज आपल्या मनाशी खूनगाठ बांधा आणि त्या कामाला लागा. समाजाचं संघटन कसं होईल, बौद्ध समाज एकत्रित कसा येईल, याच्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. मला अभिमान वाटतोय की आता येणाऱ्या दिनांक 23 तारखेला 23 मेला फार मोठा बौद्ध विवाह मेळावा चांदोजी पावडे मंगल कार्यालयात संपन्न होत आहे. सगळे आपल्या महिला भगिनींनी पुढाकार घेऊन तो कार्यक्रम यशस्वी करत आहे. हजारोच्या लाखोच्या संख्येने लोक तिथे उपस्थित राहणार आहेत. तर महिलांनी पुढाकार घेणं आता काळाची गरज आहे. बौद्ध समाजाचं संघटन तयार करा. जे बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारी लोक आहेत, केवळ फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन बगल में छुरी, मुंह में राम बगल में छुरी एक मन पडलेलं, अशा लोकांना, विश्वासघातकी लोकांना कधीच आपल्या सोबत येऊ देऊ नका, त्यांना घेऊ नका. पण जी माणसं बेबीच्या देठापासून बाबासाहेबांना मानतील, संविधानाला मानतील, बाबासाहेब आंबेडकरांचा गुण गौरव करतील आणि संविधानानुसार वागतील, अशा माणसांना सोबत घेऊन आपण काम करणं ही येणाऱ्या काळाची गरज आहे. म्हणून या देशाचं संविधान सुरक्षित राहिलं पाहिजे. इथला बुद्ध धम्म हा 1956ला परत बाबासाहेब आंबेडकरांनी जिवंत केलेला आहे. बाबासाहेब रंगूंच्या भाषणात बोलले होते की आज मी जरी माझ्या नावाने हिंदू असेल, बाबासाहेबांना बोलू देत नव्हते. ब्रह्मदेशामध्ये संगीतीमध्ये एक सभेमध्ये विद्वान लोक जगातले सगळे उपस्थित होते, हजारो लोक उपस्थित होते. आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घोषित झालं तर तेव्हा लोक म्हणत होते की बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू भारतीय आहेत आणि का हिंदू भारतीयाला या बौद्ध सभेत बोलण्याचा काही एक अधिकार नाही. तेव्हा तिथला जो अध्यक्ष होता त्या सभेचा, तो बाबासाहेबांच्याकडे आला होता भारतात कधी काळी. बाबासाहेबांसोबत तो फिरला होता आणि फिरल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं होते की बाबासाहेब आंबेडकर हे नावानं जरी ते आज हिंदू आहेत, बौद्ध धर्म जरी स्वीकारला नसेल, पण त्यांच्या कृतीनं ते बौद्ध आहे. तो म्हणाला की बाबासाहेबांचं भारतात काय काम आहे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून माझ्या सांगण्यावरून, माझ्या आदेशानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलण्याची संधी द्या. तर बाबासाहेब आंबेडकर भाषणासाठी उठले. इथल्या आमच्या सगळ्या व्यथा लोकांना सांगितल्या. संघ आशीर्वाद देईल. सर्वांनी हात जोडून बसायचा.
समितियो विभजन्तु सर्वरोगो विनशतु माते भवन्त्वन्तरायो सुखेति कायिको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेव सर्वबुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेव सर्वधर्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते मना साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा सर्वांचं मंगल हो सर्वांचं ज्यांना